इयत्ता 8वी विषय मराठी पाठ 5वा सुरांची जादूगिरी. प्रश्न पहिला चौकटी पूर्ण करा. अ. गाणाऱ्या जात्याच्या आवाजाची वैशिष्ट्ये. मंद व लयबद्ध असतो. प्रौढ आणि मधुर वाटतो. छोट्या मोठ्या ताना व हरकती घेणार असतो. आसमंतात पसरून वातावरण भरून टाकतो. आ. आसमंतात भरलेले संमेलन शब्दांचे, सुरांचे, आवाजांचे. प्रश्न दुसरा आहे. एक किंवा दोन शब्दात उत्तरे लिहा. अ. खेड जिथे विसावते ते ठिकाण. निसर्गाची लाडीवाळ मांडी. आ. खेड्याला दिलेली उपमा रानफुले. ई. लेखिकाने वर्णलेली संगीताचे दुसरे वाद्य जात. प्रश्न तिसरा का ते लिहा. प. घरातल्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त होते कारण. उत्तर अर्धवट उजेड, मंद प्रकाश आणि जात्याच्या संगीतामुळे वातावरण स्वप्नासारखे भासते. आ. कंटाळलेले वासरू टाहो फोडते कारण त्याला दूध मिळण्याची आस लागलेली असते. प्रश्न चौथा आहे. खालील वाक्यांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. अ. पहाटेला पुरती जाग आली नव्हती. उत्तर सकाळ पूर्णपणे झाली नव्हती, अजूनही अंधार व शांतता होती. आ. थोड्या वेळाने दिशांना आकार आला. हळूहळू उजेड पडल्यामुळे आजूबाजूची दृश्ये स्पष्ट दिसू लागली. ई. अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लागला. अंधारात सूर्याचा सौम्य पिवळसर प्रकाश पसरू लागला. प्रश्न 5 आहे. योग्य जोड्या लावा. अ गट ब गट. उत्तर चिमण्यांची नाजूक चिवचिव म्हणजे ई. व्हायोलिनवर हलक्या ताराने हाताने तारा छेडाव्यात. 2. सकाळचे संगीत उ. वाद्यवृंदासारखे वाटते. 3. एखादा पोपट अ. या संगीतात आपल्या सुरांनी भर घालतो. 4. गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा म्हणजे काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज. 5. कोंबड्यांचा कॉक कॉक असा ठेका धरणारा आवाज. प्रश्न 6वा. आवाजाची सोबत ही संकल्पना तुमच्या शब्दात सांगा. उत्तर आवाजाची सोबत म्हणजे आपल्या आजूबाजूला सतत ऐकू येणारे निसर्गातील प्राण्यांचे आणि माणसांच्या कामांचे विविध आवाज. हे आवाज आपल्याला एकटेपणा जाणवू देत नाहीत. कोंबड्यांची बांग, पक्ष्यांची चिवचिव, पाण्याचे खळखळ, भांड्यांचे आवाज इत्यादीमुळे वातावरण जिवंत आणि आनंद वाटते. त्यामुळे हे सर्व आवाज आपल्याला सतत साथ देतात असे वाटते. प्रश्न 7वा. दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या आवाजांचे वर्गीकरण करा. ऐकावेसे वाटणारे आवाज. पक्ष्यांची चिवचिव, मंदिरातील घंटांचा आवाज, पाण्याचे खळखळ, कोंबड्यांची बाग, वाऱ्यामुळे झाडांची सळसळ, मुलांचे खेळण्याचे आवाज. त्रासदायक वाटणारे आवाज. वाहनांचा हॉर्न, ट्रॅफिकचा गोंगाट, बांधकामाचा आवाज, मोठ्याने बोलणे, भांडणे, कचरा, गाडीचा कर्कश आवाज. प्रश्न 8वा. भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील वाक्ये शोधून लिहा. उदाहरणार्थ निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो. उत्तर निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो. खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजाचे अलंकार घालून जन्माला येत असतो. त्या जातेचा मंद, लयबद्ध, प्रौढ, अंडमदार आवाज आसमंतात भरून जातो. अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असतो. त्या ओळखीच्या असूनही अनोळखी वाटणाऱ्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त झालेले असते. आसमंतात सुरांचे, शब्दांचे आणि आवाजांचे संमेलनच भरलेले असते. खेळू या शब्दांशी. पाठाद्वारे विशेष विशेषणांच्या जोड्या लावा. उत्तर
विशेषण आसुसलेला, विशेषे टाहो, मुलायम स्पर्श, लढीवाळ मांडी, भरभरीत झांज, कुर्रेबाज तान, किरटा आवाज. आ तक्ता पूर्ण करा. शब्द सामान्य रूप व विभक्ती प्रत्यय. शब्द सुराने, सुरा ने, सुराक सामान्य रूप सुरा, विभक्ती प्रत्यय त, सुराचे सामान्य रूप सुरा, विभक्ती प्रत्यय चे, सुराला सामान्य रूप सुरा, विभक्ती प्रत्यय ला. शब्द सुराशी सामान्य रूप सुरा, विभक्ती प्रत्यय शी. चर्चा करूया. विशिष्ट आवाज व त्या संदर्भातील तुमच्या आठवणी मित्रमैत्रिणींना सांगा. उत्तर. माझ्या बालपणीचा एक खास अनुभव म्हणजे सकाळचा कोंबड्यांचा आवाज. पहाटेच कोंबड्याची बाग ऐकू आली की मला शाळेला उठण्याची वेळ झाल्याची जाणीव व्हायची. त्या आवाजाबरोबरच आईचा हाक देण्याचा आवाजही ऐकू यायचा. दुसरा आठवणीतला आवाज म्हणजे दळणाच्या जात्याचा मंद लयबद्ध आवाज. आजी रात्री किंवा पहाटे दळण दळताना गाणी म्हणायची. त्यावेळी घरात एक वेगळेच शांत आणि आनंदी वातावरण असायचे. तसेच पावसाळ्यात पावसाचे थेंब छपरावर पडताना येणारा टपटप आवाज खूप आवडतो. त्या आवाजाने मला झोपही लवकर लागते आणि मन प्रसन्न होते. हे सर्व आवाज माझ्या बालपणीच्या आठवणींना जिवंत करतात आणि मला निसर्गाशी जवळीक असल्यासारखे वाटते. उपक्रम. पाठात वर्णन केलेली ग्रामजीवनातील कोणकोणती दृश्ये सध्याच्या काळात तुमच्या परिसरात तुम्हाला दिसत नाहीत त्याची यादी करा. वर्गात वाचन करा. उत्तर. पहाटे कोंबड्यांच्या बागांनी जाग येणे, घराघरात दळणाची जातं चालवणे, बायकांनी ओवी दात दळण दळणे, गोठ्यातील जनावरांचे आवाज व दूध दुभत्याचे काम, विहिरीवर मोठेने किंवा चाकाने पाणी काढणे, बकरी गाई वासरांचे गोठ्यातील आवाज, हाताने धान्य दळणे, कुटणे व फोडणी करणे, गावात सर्वत्र नैसर्गिक आवाजांचे वर्चस्व असणे, रात्री लवकर झोप व पहाटे लवकर उठण्याची सवय. आजच्या काळात यापैकी अनेक गोष्टी यंत्रामुळे आणि आधुनिक जीवनशैलीमुळे कमी दिसतात. 2. पाठात आलेले आवाज क्रमाने लिहा व वाचून दाखवा. उत्तर. कोंबड्याची बांग, जात्याचा मंद लयबद्ध आवाज, घास घातल्यावर जात्यातून निघणारा भरडा आवाज, पीठ होताना येणारा सौम्य सूर, जात्याची प्रसन्न व कोमल सुरावट, चिमण्यांची चिवचिव, कावळ्यांचा आवाज, कोंबड्याचा कॉक कॉक ठेका, पोपटाचा सुरात भर घालणारा आवाज, वासराचा टाहू, बकरीची झांजसारखी भरभरीत आवाज, जनावरांच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज, मोठे चाकाचा किरकिर आवाज, विहिरीवर दोर ओढण्याचा आवाज, भांड्यांचा आवाज, धुण्याचा आवाज, भाकरी थापण्याचा आवाज, काटक्या मोडण्याचा आवाज, फोडणीचा तडतड आवाज, रवीचा आवाज, झऱ्याचा खळखळ आवाज, पानांची सळसळ, कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज, कोंबड्यांचा कॉक कॉक ठेका, देवळातील घंटांचा आवाज, बाळाचे रडणे, जनावरांचे हंबरणे, मुलांची आवाज. आपण समजून घेऊया. खालील वाक्ये वाचून उत्तरे लिहा. मी पत्र लिहितो. अ. लिहिणारा तो कोण? मी म्हणजेच कर्ता. आ. लिहिले जाणारे ते काय? पत्र कर्म. ई. वाक्यातील क्रिया लिहिणे क्रियापद. वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते. वाक्यातील कर्म कर्ता क्रियापद कर्म क्रियापद या संबंधाला प्रयोग असे म्हणतात. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार आहेत. 1. कर्तरी प्रयोग, 2. कर्मणी प्रयोग, 3. भावे प्रयोग. 1. कर्तरी प्रयोग. वाक्याच्या शेवटी येणे या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पुन्हा लिहा. 1. मी शाळेतून आत्ताच आलो किंवा आले. 2. ती शाळेतून आत्ताच आली. 3. रवी शाळेतून आत्ताच आला. 4. विद्यार्थी शाळेतून आत्ताच आले. जेव्हा कोणत्याही वाक्यात कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा. मुली क्रिकेट खेळतात. तुम्ही क्रिकेट खेळता. आम्ही क्रिकेट खेळतो. जॉन क्रिकेट खेळतो. समीरा क्रिकेट खेळते. पत्रलेखन. तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत हस्ताक्षर सुंदर करूया हे 10 दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा. याप्रमाणे तुम्ही पत्र लिहू शकता.